पगार घेतले त्याच्याबद्दल जे 4 पोलीसवाले आहेत त्याच्यामध्ये 2 होमगार्ड आहेत आणि 2 पोलीस अधिकारी आहेत, त्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही। आज या ठिकाणी जे आहे ते आपल्या या सगळ्या हे दहशत का बसवायचे, कारण हे लोअर दुधनाचा तलाव लई लोकांचा डोळा आहे याच्यावर। जानकर साहेब मंत्री होते, म्हणले मला माहित आहे, म्हणले तळ मोर्चा घेऊन गेलो तर 100 कोटीचे मासे होऊ शकतात। सगळे नियम बदलायचं काम त्यांनी केलं आणि त्या नियमामध्ये 100 कोटी रुपये या गोड्या पाण्यातल्या मासेमारीचा सरकारला ठेका मिळायचा, ते 2000 कोटीवर नेऊन ठेवलं आणि पैसे भरायला हे मच्छीमार भोयाकडे नसतील म्हणून सांगड करण्याकरता कंपन्यांना सांगड करता यावी, भांडवलदारांच्या घशामध्ये हे घालता यावे म्हणून कराराची पद्धत त्याच्यामध्ये तयार करून उद्ध्वस्त कोण होणार आहे याच्यामध्ये? हे सगळे मच्छीमार बांधव या ठिकाणी होणार। तुम्हाला माहित आहे असा ठेकेदार होता, आपली त्यांच्या बरोबर एकदा लढाई सुरू झाली, तळच सोडून त्याला त्या ठिकाणी जावं लागलं। त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, थोडा आपलं काळीज घट करा आणि हातातला झेंडा आणि त्याचा दांडा बी मजबूतीने धरा, त्यांना पळायला करा। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे आमचेच 4 लोक ओढून गोळा केले, प्यादे झालेले, त्यांना बी सांगणं आहे हे मोठे भारतीय जनता पक्षाचे पुढारे अहो राष्ट्रपती जे आहे त्यांनी एका रात्रीमध्ये काढून टाकला। त्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्या उपराष्ट्रपतीचा सुद्धा ढोंगल पुसायचा धोंड्याच्या पलीकडे किंमत दिली नाही। अरे तू छटाकभर चेअरमन म्हणणारा गवा, तू त्यांच्या ढोंगणाचा एकदा निघालं की तुझी काही गरज त्या ठिकाणी राहणार नाही, आपल्या जातीला इसरशील तर तुला लय महागात पडल्याशिवाय राहणार नाही। या तळ्यामध्ये 6500 हेक्टरचा हे तलाव आणि ह्या तलावामधले मासे सरकारनं आता GR काढला, म्हणले जल जीवा सकट सगळं हवाले। आता याच्यामध्ये वांब आहे, मरळ आहे, निसर्गानं तयार केलेले मासे। आम्ही मासे खायला घेतले तर त्याच्यामध्ये ती चोरी होऊ शकत नाही। निसर्गानं तयार केलेले मासे तुम्ही टाकलेल्या बीजाचे नाही, निसर्गात जे आपापता तयार झाले ते मासे घ्यायचा, या परंपरागत भोयाला अधिकार आहे। हे फक्त मी म्हणलेलं नाही, फक्त आपल्या देशाच्या संविधानात बनलेलं नाही, तर युनो नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्या युनो मधल्या ठरावावर भारतानं सही केलेली आहे की जे परंपरागत मच्छीमार आहेत त्या परंपरागत मच्छीमारावर कधीही चोरीची तक्रार दाखल करता येत नाही, कारण हे उपजीविकेचं साधन आहे। आणि ह्याच गोष्टी ह्याच जालन्यामध्ये या ठिकाणी जे आहेत ते पोलीस उपअधीक्षक होते आणि त्या पोलीस उपअधीक्षकाने त्यांनीच हे सांगितलेलं होतं, परतूर मध्ये अशाच प्रकरणामध्ये त्यावेळेस सोडून द्यावं लागलं होतं, 3-4 वर्षाची गोष्ट आहे। पण आज आलेले अधिकारी जे आहेत हे कायद्याच्या पुस्तकाप्रमाणे त्यांना काम करायचं नाही, त्यांना घटनेमधल्या तरतुदी त्या ठिकाणी दिसत नाही, त्यांना फक्त 500च्या हिरव्या नोटा मात्र फक्त दिसायल्या आणि तेवढ्याच जोरावरती जर आम्हाला दाबायचा प्रयत्न कराल, तुम्ही जेवढ्या दाबाल त्याच्या दुप्पट ताकदीनं हे मच्छीमार उचलून आल्याशिवाय राहणार नाही, हे माझं तुम्हाला